नमस्कार मित्रांनो, मी आहे समीर आणि तुम्ही बघताय मित्रा यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, खूप दिवस झाले आपण लॉंग व्हिडिओ टाकले नव्हता. तर मित्रांनो, आता टेम्परेचर खूप हाय जात आहे. तर मित्रांनो, त्याबद्दल आज थोडंसं आपण आपल्या फार्मरचा कसं काय सेटअप चालू आहे, तर आणि गायांमध्ये काही प्रॉब्लेम येत आहे का या सेडमुळे, तर मित्रांनो आता ते बघणार आहे मित्रांनो. तर फार्म अपडेट म्हणून आज व्हिडिओ मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवूया आपण. तर मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, जर आपल्या चॅनलवरचे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करत चला. तर मित्रांनो, बघूया आपल्या फार्मरचं आता कसं काय चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता मित्रांनो आता गाय वगैरे चारा खात आहे. मित्रांनो, आता 6:15 झाले आहे संध्याकाळचे. गायांचं दूध काढून वगैरे झालेलं आहे. आता घरी नेलेलं आहे मित्रांनो दूध, म्हणजे आपली स्वतःचीच डेअरी आहे. तर तिकडे डेअरीवर गेलेले आहे मित्रांनो माझे भाऊ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आहे. तर इकडलं वगैरे काम थोडंसं थांबलेलं आहे मित्रांनो, लेबर वगैरे येऊन न राहिले तर त्यामुळे. तर मित्रांनो, आता एवढ्या सगळ्या टेम्परेचरमध्ये मित्रांनो गायांची हेल्थमध्ये काही प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो. जशा तशा गाय म्हणजे आधी तिकडे म्हणजे हिवाळ्यात जशा गाय नव्हत्या तशा मित्रांनो आता उन्हाळ्यात झालेल्या आहे. म्हणजे त्यांची हेल्थ वगैरे सगळी चांगली झालेली आहे. ज्या कोणत्या गाय मित्रांनो हीटवर नव्हत्या त्या पण हीटवर आलेल्या आहे. तर मित्रांनो, सेडचा मस्त फायदा झालेला आहे मित्रांनो आपल्या फार्मचा. हे जे आपण एवढं मोठं सगळं बांधलेलं आहे तर याचा सगळा फायदा झालेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्या फार्मरचं मित्रांनो, आणि सकाळी मित्रांनो 5:30लाच दूध निघते आणि संध्याकाळी पण 5:30लाच दूध निघते आपल्या फार्मवरचं. तर म्हणून लवकरच मित्रांनो काम होऊन जाते, म्हणजे 2 तासात काम कंप्लीट होऊन जाते आपल्या फार्मवरचं. तर मित्रांनो, आता आपण अंदरून बघू, थोडंसं क्लिनिंग वगैरे पण करायचं आता, ते पण बघू मित्रांनो. तर मित्रांनो, फार्मची साफसफाई करू. सकाळी म्हणजे लाईन नव्हती आली, थोडा प्रॉब्लेम झाला होता लाईनचा. तर आता फार्मची साफसफाई करून घेऊ, सकाळी केली नव्हती तर मित्रांनो, क्लिनिंग वगैरे झालेली आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला अंदरून दाखवतो. मस्त क्लिनिंग वगैरे केली, कारण लाईन नव्हती मित्रांनो, सकाळी लाईन नव्हती आली. तर आता आपल्याला क्लिनिंग करावं लागली. तर मित्रांनो, लाईन फिटिंगचं पण काम व्हायचं आहे आपल्या फार्मवरचं. थोडं येऊन नाही राहिले मित्रांनो कामवाले, नाही का. आता येईन तो माझा मित्रच आहे ते पण. तर क्लिनिंग वगैरे केली आपण मस्त मित्रांनो. आता बघू शकता हे STP मित्रांनो, याने आपण क्लिनिंग करत असतो. तर आता क्लिनिंग झाली आणि मित्रांनो गायांना पण मस्त धुवून टाकलं, कारण टेम्परेचर पण मित्रांनो आता चांगलं कमी होऊन जाते, त्यांच्या बॉडी टेम्परेचर पण कमी होऊन जाते. तर इकडं असं मित्रांनो मुक्त गोटा वगैरे आहे मित्रांनो. आता गाय तिकडे जाऊन बसते मित्रांनो संध्याकाळच्या. असा मित्रांनो आपला सेटअप आहे मित्रांनो, आणि चांगला आहे मित्रांनो. सेड चांगला असल्यामुळे मित्रांनो आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊन नाही राहिला. आता चांगलं सगळं चालू आहे मित्रांनो. तर हा एक फायदा आहे मित्रांनो सेडवर चांगला असण्याचा. तर अशा प्रकारे आपल्या फार्मरचं सगळं काम चालू आहे मित्रांनो. तर थोडं व्हिडिओ मित्रांनो लॉंग व्हिडिओ टाकत जाऊ का, आता मला टॉपिक नाही भेटून राहिले मित्रांनो थोडेसे, नाही का काय टाकू मित्रांनो. तर त्याबद्दल आता हेल्थ वगैरे तुम्ही बघू शकता. ह्या गायाची AI वगैरे झालेली आहे मित्रांनो. हे गाय कन्फर्म आहे. तर मित्रांनो आता बघू शकता हेल्थ वगैरेमध्ये. तुमचं पण एक्सपिरियन्स सांगा मित्रांनो. आता मी पण नवीन आहे, पण तुम्ही आता जास्त तुम्हाला जर त्याच्याबद्दल माहिती असेल तर काय चुकत असेल ते पण कमेंट्समध्ये सांगत चला, काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, हे पण गाय कन्फर्म झालेली आहे. हे गाय कन्फर्म झालेली आहे. हे गायची AI झालेली आहे. हे गाय मित्रांनो झालेली आहे. आता हे गाय पण झालेली आहे मित्रांनो कन्फर्म. तर आता असं सगळं चालू आहे आपल्या फार्मवरचं. तर असेच जर मित्रांनो डेली व्लॉग जर पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.